सर्वसामान्य विरुद्ध धनदांडगे अशी इथली लढत होणार आहे आणि सर्वसामान्य इथं जनता जिंकणार म्हणजे जिंकणार. म्हणणं असं की आज सुद्धा अधिनियम काय सांगतो तुमचा 1956चा अधिनियम काय सांगतो कायदा 1956 आणि कलम 51, 52, 53 काय सांगते की तुम्हाला ही जमीन गायरान जमीन हस्तांतरित करता येते. 2012 पासून तेरणा धरणाचं पाणी कुठं होतं? खासदाराच्या उसाला, आमदाराच्या उसाला होतं. 40 वर्षात हातवाडीचा प्रस्ताव यांच्याकडून करणं झालं नाही, वाईट वाटतं. तर त्याला शिरपूर पॅटर्न म्हणणारच नाही मी. ती घरचा ऊस बिगाव पॅटर्न आहे. गुलाल कोणाचा राहील? गुलाल आमचा म्हणजे सर्वसामान्य जनतेचा राहील. तेरची जनता गुलाल उधळणार आहेत, आम्ही गुलाल उधळणार नाही. 1.5 वर्ष त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांचं डोकं टाळ्यावर राहिलं नाही. शेवटी आम्ही त्यांचं डोकं टाळ्यावर येण्यासाठी टाळे ठोको आंदोलन ज्या दिवशी केलं त्या दिवशी त्यांचं डोकं डायरेक्ट ठिकाण्यावर आलं. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आखाडा प्रचंड तापायला सुरुवात झालेली आहे. आपण परवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची मुलाखत घेतली होती धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी. आणि तेर एक असे लढत आहे आणि तेरला एवढं महत्व आलेलं आहे कारण जिल्हा परिषदचं आरक्षण, जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण सुटलेलं आहे ओपन महिला, आणि तेर जिल्हा परिषद गट हे ओपन महिला सुटलेलं आहे. त्यामुळे आणि हे गाव अर्चनाताई पाटील यातले आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत, त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांना एक संधी आलेली आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची. तर त्या इथून उभारणार आहेत, जवळपास फिक्स झालंय असं बोललं जात आहे. आपण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची बैठक घेतली होती आणि त्यांनी अर्चनाताई पाटील पूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्ष होत्या, सदस्य होत्या, त्यांनी कसा विकास केला नाही याविषयी त्यांनी बरीच चर्चा केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महायुतीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली, यांच्या आरोपाचं खंडन केलं आणि अर्चनाताईंनी कसा विकास केलाय याविषयी त्यांनी चर्चा केली, सांगितली, आपण आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे. तर हे धाराशिव जिल्ह्यात सगळ्यात महत्वपूर्ण आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलेली ही लढत आहे आणि याविषयी आपण चर्चा करणार आहोत आज. विरोधी तिसरी आघाडी म्हणता येईल, महाविकास आघाडी, महायुती आणि तिसरी आघाडी. तर रासपचे जिल्हाध्यक्ष आहेत आपल्यासोबत सचिन देवकते, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळेसर आहेत. गावातल्या विविध प्रश्नावर नेहमी आंदोलन केलेले, नेहमी ग्रामपंचायतला निवेदन देणं, त्या प्रश्नावर आवाज उठवणं आणि होत नसेल तर आंदोलन करणं असं केलेलं आहे. तर खराच विकास आपण पाहिल्यात, दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मुलाखती आपण पाहिलेल्या आहेत. तर आता हे तिसरी आघाडी आहे, यांच्याविषयी आपण तेरचा विकास हा झालाय का आणि काय झालाय याविषयी आपण आज चर्चा करणार. तर तुमचं सर्वांचं समय संघर्ष मध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहिलं असेल, दोन्ही मुलाखती पाहिल्या असतील, तेरच्या विकासावर या मुलाखती झालेल्या आहेत. तर मला सांगा, तुम्ही नेहमी आपल्या तेरचे प्रश्न असतील त्याच्यावर आवाज उठवताय, आंदोलन करताय, तुम्हाला काय वाटतंय, काय विकास झालाय आणि काय होणं अपेक्षित आहे, कसा व्हायला पाहिजे, काय वाटतंय? सर्वप्रथम समय संघर्षच्या प्रेक्षकांचं मी मनापासून आभारी आहे. समय संघर्षनं आमचा आवाज बुलंद करण्यासाठी आज आमची इथं दखल घेतलेली आहे. आम्ही सगळ्याचाच आवाज बुलंद करतो, ज्याचा आवाज आमचं काम आहे पत्रकारितेचं, ज्याचा आवाज आहे त्या आवाज तळागाळापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवतो. तर तुमचा सुद्धा आवाज या जिल्हा परिषद गट असेल, तुम्ही तर जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यंत तुमचा आवाज पोहोचवायचा आम्ही काम करणार आहोत. तर मग कसा विकासाविषयी काय वाटतात, हे चर्चा तुम्ही बघितलेली ऐकलेली? सगळ्यात महत्वाचा तर विषय असा आहे की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे होता मुळामध्ये की विकास म्हणजे काय. त्यांना विकासाची व्याख्या तरी माहित आहे का? त्या दोघांना एकच माहित आहे की एक दबाव तंत्र वापरायचं, महाविकास आघाडीने दबाव तंत्र वापरायचं आणि महायुती सोबत मिली भगत करायची आणि दोघांनी मिळून इथल्या जनतेला वेडेत काढायचं, हा त्यांचा खरा विकास आहे दोघांचा. दोघांनी आमच्यावर एकमेकावर नाव ठेवले, एकमेकावर टीका केली, मिलीभगत कशी होऊ शकते? हे दबाव तंत्र आहे ना. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि जनता, इथले जे 40 वर्ष जे राज्यकर्ते आहेत, ज्यांनी या तेरवरती राज्य केलं, त्या राज्यकर्त्यांना कंटाळलेली जी जनता आहे ती म्हणजे इथले जे विकास विरोधी आहेत त्यांच्या विरोधामध्ये जनतेला वाटते की बाबा तेरचा खरा विकास झाला पाहिजे.
ते जे मतदार आहेत ना, त्या मतदारांनी यांना विरोधक म्हणजे आपलंसं मानून की बाबा हे काय यांनी तर काय केलं नाही, मग हे काय तर करतील ह्या अपेक्षेनं त्या ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे 7 सदस्य निवडून दिले. परंतु ती ग्रामपंचायत झाल्याच्या नंतर लगेचच सोसायटीची एक निवडणूक झाली. त्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रित आली. चेअरमन हा महायुतीचा केला आणि व्हाईस चेअरमन हा महाविकास आघाडीचा केला. ही खरी मिलीभगत त्यांची तिथं झालेली आहे. आणि हे आताच चाललेलं नाही, हे पहिल्यापासून चाललेलं आहे. दबाव तंत्र वापरायचं, कामं घ्यायची. आणि 60-40चा फॉर्म्युला तर तुम्ही तेरच्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाला जाऊन विचारा, 60-40चा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला जनता सांगत. काय 60-40 म्हणजे काय नेमकं फॉर्म्युला काय आहे? आता आमच्या प्रेक्षकासाठी सांगा, तेर मधल्याला माहित असेल, इतर प्रेक्षकासाठी. जे सत्ताधारी जे आहेत त्या सत्ताधारीमध्ये आता महायुती आहे आणि विरोधीमध्ये महाविकास आघाडी आहे. सत्ताधाऱ्यांनी जो काही ग्रामपंचायतला निधी येतो त्यातले 60% कामं हे सत्ताधाऱ्यांनी करायचे आणि 40% कामं हे विरोधकांनी करायचे. परंतु सत्ताधाऱ्याचं ठीक आहे, विरोध होऊ नये म्हणून 40% यांना देणं की आपल्याला विरोध होऊ नये, 60% आपल्याला व्यवस्थित खायला यावं. परंतु ह्या महाविकास आघाडीनं इथल्या जनतेची विकासाची स्वप्न टक्केवारीमध्ये विकली आहे. टक्केवारी घेऊन सत्ताधाऱ्यांना विरोध केला नाही. विरोधच केला ना 40%. कसं आहे, जिसका सहारा लोगे उसका इशारा सहना पडेगा. आणि आता जी बोलतेत ना ते 60-40 बंद झालाय फॉर्म्युला. तो फॉर्म्युला बंद झाल्यामुळे यांचं पोट उठलेला, यांना काही जनतेचं देणं घेणं नाही, विरोधकाला देणं घेणं नाही, सत्ताधाऱ्याला देणं घेणं नाही. हे 60-40चा फॉर्म्युला बंद पडल्यामुळे पत्रकार परिषद झालेली आहे, आतापर्यंत झाली नाही. तर सर काय सांगा, तुम्ही बरेच निवेदन दिलेले आहेत आणि तेरच्या विकासासाठी आंदोलन केलेले आहेत बऱ्याच विषयामध्ये. मग कुठल्या आंदोलनाचं यश आलं, अगर ते विकास झाला त्याविषयी काय सांगता येईल, काय सांगा? तसं पाहिलं तर सचिन म्हणलं तसं विकास म्हणजे काय ही संकल्पनाच क्लिअर नाही लोकांना किंवा सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांना. कारण विकास ही कायम चालणारी प्रक्रिया आहे. आम्ही असं म्हणूया की 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता राहिल्यानंतरही तुम्ही विकास केला असं म्हणूया. पण जर तुलना ज्यावेळेस आम्ही करतो, तुलना कंपॅरिझन करतो, जसं की बारामती घेतो, अकलूजची ग्रामपंचायत घेतो किंवा जवळच्या आमच्या मुरुड घ्या किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, पश्चिम इथला विकास, इथला विकास. विकास असं आपण तुलना करतो. मला सांगा, एवढी तुलना केली असता मी म्हणत नाही की मग हे झालेला विकास आहे, मुळीच नाही. त्याला विकास म्हणता येईल, त्याला राजकारण म्हणूया तुम्ही आजपर्यंत केलेले. सरळ सरळ आमच्या तेरवासियांच्या स्वप्नाचा चुराडा म्हणूया, हरकत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्याची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं रस्ते झालेत, नाल्या झाल्यात, पाण्याचा प्रश्न मिटला, पाणी चालू आहे, शिक्षणाचे विषय मार्गी लागले, कुणीतरी शाळेला 1.5 कोटी रुपये आणले तरी. विकास आणखीन काय पाहिजे असं त्यांचं मत आहे. मग काय विकास म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून 20 लाख रुपये देतात. आज 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, 40 वर्षाची एकूण रक्कम किती झाली ही फक्त सरकारची घ्या, मिळणारा अनुदान म्हणूया. आणि तुम्ही उपकर जे लादलेले असतात गावातील लोकांवर, पाणीपट्टी आहे, घरपट्टी आहे, स्वच्छता कर आहे, बरेचसे वेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वित्त आयोग घेतलेत. एवढा मोठा पैसा आणल्यानंतर मला सांगा, त्या पैशाच्या तुलनेत तुम्ही जे केलं ते नॉर्मलच आहे. एक आमदाराचं गाव म्हटल्यानंतर आणि त्या ठिकाणी सतत तुमची सत्ता म्हटल्यानंतर मला सांगा, तुमच्या गावचं नाव महाराष्ट्राच्या कुठेतरी पटलावर गाजलं पाहिजे. आज मी मला सांगा, तुम्ही बेरोजगारासाठी इथं काय केलं? आज व्यापाऱ्यासाठी इथं काय केलं सांगा तुम्ही? तुम्ही साधी तेर आणि परिसरामध्ये एक छोटीशी कंपनी, चप्पलची कंपनी तरी काय तयार करू शकला असतात. त्या चप्पलच्या कंपनीमध्ये कदाचित 100-150 लोक कामाला लागले असते आणि त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला असता. आम्ही याला विकास म्हणूया. रस्ते, पाणी हे तर काय समजा कुणी आलं असतं, कुठलंही आलं असतं तर हे होणाऱ्या गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे कायमस्वरूपी जे लोकांना जे मिळालं पाहिजे ते तुम्ही काय दिलंय? काय दिलं नाही असं वाटतं. आणि काय म्हणता विकास म्हणजे काय तुमची संकल्पना? रस्ते, पाणी हा विषय जर तुम्हाला बघायचाच असेल तर त्या संभाजीनगरला पाटोदा तालुक्यात भास्करराव पेरे पाटलांची एकदा ग्रामपंचायत जाऊन बघा. अंगठा बहादर सरपंच आहे त्याच्या आणि जाऊन आलेले आहे ती. यांनी तिथला थोडासा आदर्श घ्यावा. हे 40 वर्ष जे सत्तेत राहिले, मंत्री राहिले, मोठमोठी पदं भोगली, त्यांनी जर रस्ते नाल्या जर विकास वाटत असेल, तिथं 4 नळाचं पाणी येतंय, दळण फ्री आहे, पापड फ्री ग्रामपंचायत तर्फे, आणि त्याच आरोचं पाणी, जारचं जे पाणी आहे ते फ्री गावाला दिलं जातं, फ्री. 1 रुपया त्यांच्याकडून घेतला जात नाही. आणि तिथली जी शेती आहे
ती ग्रामपंचायतचे ट्रॅक्टर आहे, डिझेल टाकून शेतकरी घेऊन त्याचे नांगरण पेरणी मोगडण केलं जातंय आणि त्याच्यासाठी फक्त वर्षाला 3600 रुपये टॅक्स घेतला जातो. आणि ती 3600 रुपये विचार करा तुम्ही, आज आरोचं पाणी जर घ्यायचं म्हणलं तर 10 रुपयाची एक घागर एका कुटुंबाला जर पकडली तर महिन्याचे किती झाले 300 रुपये, वर्षाचे किती झाले 3600 रुपये. हे हिशोब झाला, हा विकास बी झाला. समजा तेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात दिली तर तुम्ही तसा विकास करचाल का? ते पास्कर पेरे पाटला सारखं? अहो 1001% करू. आमच्याकडे त्याचं नियोजन आहे, आमच्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे. आम्ही अतिशय त्यांचा आदर्श घेऊन अतिशय त्यांच्यासारखी करू शकतो आणि त्याचं करण्याचं आमच्याकडे कॅल्क्युलेशन आहे. तेरमध्ये लोकसंख्या किती आहे आम्हाला माहित आहे, घरं किती माहित आहेत, त्यांच्याकडून किती टॅक्स घेतल्याच्या नंतर या सुविधा दिल्या जाते त्याचं सगळं आम्हाला माहित आहे. कारण आमचं काय राजकारण मिली बघतीचं नाही, आम्ही इथल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती लढतो. कारण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत आणि आमचं बऱ्यापैकी आमचं सगळं व्यवस्थित नियोजन आहे. आम्हाला टक्केवारीवर जगायची गरज नसल्यामुळं आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अतिशय प्रामाणिकतेनं आत्मीयतेनं मांडू शकतो. पण सर, हे विकासाचे मुद्दे झाले. आता आपण जिल्हा परिषद कळीचा मुद्दा आहे, त्या जिल्हा परिषदच्या मुद्द्यावर येऊया. हे यांचे दोन्हीचे असे वाद हा होता मुद्दा की सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी. काय वाटतं तुम्हाला? ओमराजे निंबाळकरांच्या पत्नी कधी राजकारणात आलेलं नाही, त्यांनी उभारल्या तर ते सर्वसाधारण होणार नाहीत का? तेरची जिल्हा परिषद सदस्य ही सर्वसामान्य महिलाच होणार. खासदाराची पत्नी असो आमदाराची पत्नी असो, इथला सर्वसामान्य जनता त्यांचं डिपॉझिटच जप्त करणार. सर मला एक सांगा, आजकाल निवडणूक ही पैशावर लढवली जाते, तर सर्वसामान्य समजा एखादा उमेदवार उभारला, त्यांच्याकडे आता इतके तुल्यबळ उमेदवारासमोर पैसा खर्च करायची ताकद राहील का? कसं निवडून येणार? आता त्यांची बाईट मध्ये ऐकलंय आम्ही काल, त्यांनी सांगितलं की सर्वसामान्य महिला जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आणि ते सांभाळू शकत नाही. आमचं म्हणणं असं आहे की देशाचं सर्वोच्च राष्ट्रपती पद जर एक आदिवासी महिला सक्षमपणे सांभाळू शकते तर जिल्ह्याचं मिनी मंत्रालय सर्वसामान्य इथली सक्षम महिला नक्की सांभाळू शकते. आणि इथली सर्वसामान्य महिला ते मिनी मंत्रालय सांभाळू शकत नाही असं म्हणणं म्हणजे इथल्या संबंध महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य महिलांचा अपमान आहे आणि त्याचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो. पण सर, आता एकीकडून आमदार पत्नी एकीकडून खासदार पत्नी उभारल्या, तर तुमच्याकडून सर्वसामान्य उमेदवार उभा राहणार आहे का? आहे काय नियोजन? हो, आमचा जवळपास 13 गट, जिल्हा परिषद 13 गट, पंचायत समिती गट आणि आळणी गट, सध्या हे 2 गण आणि 1 गट सर्वसामान्य म्हणून आम्ही लढवण्यास इच्छुक आहोत आणि आमची तयारी पण आहे. मला एक सांगा, त्या मागच्या मुलाखतीमध्ये मंदिराचा प्रश्न एका पार्टी आरोप केला होता, मंदिराचं काम डुप्लिकेट होतंय आणि आमच्याच काळात तिथं वीट बसली, महाविकास आघाडीचं मत होतं. त्याच्यावर यांनी पुन्हा काय उत्तर दिली, घाट कधी बांधला काय, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? जे आता मंदिराचं बांधकाम पण चालू आहे त्याविषयी काय वाटतं? आमचं काय म्हणणं माहिती का, अहो संत म्हणजे महाराष्ट्रातील संतांचे संत श्री संत गोरोबा काय आहेत, साधारणतः 12व्या शतकातील संत होऊन गेले ते. म्हणजे आज किती वर्ष झालं विचार करा, तर तेही ठीक आहे. पण तुमच्या काळात ज्यावेळेस सत्ता तुमच्याकडे होती, अखंड महाराष्ट्रातील सर्वच संतांचं हे श्रेष्ठ स्थान आहे, पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मला सांगा, ह्या 45 वर्षामध्ये काय झालंय? फक्त 3 भिंती झाल्यात साईडच्या, बरोबर आहे. आणि जर आपण या 10 वर्षात जर काही दुसरी मंदिरं जर झाली, सहज जी काही उगवलेत, बंधुबाबा असतील किंवा इतर कोणी असतील, त्यांचा आज म्हणजे जवळपास प्रकाशमान असा भरपूर विकास झालाय. आमचं म्हणणं असं आहे की मग तुम्हाला काय, तुमच्याकडे काय नव्हतं, काय नाही, तुम्ही इथं पर्यटन एक क्षेत्र तयार केलं असतं, पर्यटन स्थळ जर तयार झालं असतं, मंदिराचा विकास केला असता चांगल्या पद्धतीनं, तर तुम्हाला बाकी काही करायची गरज नव्हती. तुळजापूर सारखी लोक भरपूर आली असती, वाहनांची व्यवस्था त्यांना झालं असतं, दवाखाने झाले असते, किराणा हॉटेल चालले असते, तुम्हाला बरंचसं दुसरं काही करायची गरज नव्हती. म्हणून तिथं तुम्ही कमी पडलात असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला मंदिराचा पाहिजे तेवढा विकास करता आलेला नाही आणि केलेला नाही. त्या दोन्ही पार्टीमधून शिरपूर पॅटर्न हा एक मुद्दा चांगलाच चर्चेला झाला होता, त्याविषयी तुमचं काय मत आहे? खरं तर त्याला शिरपूर पॅटर्न म्हणणारच नाही मी, ती घरचा ऊस बिगाव पॅटर्न आहे. आणि ही तेरच्या सर्वसामान्य जनतेला माहित आहे की ज्यावेळेस तेरच्या जनतेला पाण्याची गरज होती, एकतर धरणातलं पाणी नव्हतं, धरण उशाला कोरड घाशाला आणि पाणी आमदार आणि खासदाराच्या उसाला, अशी परिस्थिती इथं निर्माण होती. आणि त्याच्यामधून काय झालं, धरणातलं पाणी इकडे डायरेक्टली नाही गेलं, म्हणून ती घरचा ऊस भिजवण्यासाठी खास
तो घरचा ऊस बिगाव पॅटर्न आहे, तो शिरपुरा पॅटर्न म्हणतात येणार नाही त्याला. आणि सर्वसामान्य जनतेला इथल्याला सगळ्याला माहित आहे की त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला किती झाला. तिथं मोटरी कुणाच्या टाकल्या गेल्या, कुणाला अडवलं गेलं, सगळ्याला शेतकऱ्याला मोटरी काढा म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेस तिथलं पाणी कुणाच्या ऊसाला जात होतं ही सर्वसामान्य जनतेला इथल्या तेरच्या तरी नक्कीच माहिती. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी म्हटलं की खोलीकरण झाल्यामुळे तेरला पुराचा फटका जास्त बसला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पण आमचं म्हणणं त्यांना असं आहे की शिरपूर पॅटर्न केल्यानंतर 2021 मध्ये ज्यावेळेस नदीला पूर आला त्यावेळेस अर्ध अलीकडलं स्टँडचा जो सगळा परिसर जवळपास गोटा इतका किंवा सॉरी गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये होता. मग आपण असं करूया की त्याच्या अगोदर शिरपूर पॅटर्न व्हायच्या अगोदर नदीचं खोलीकरण केलं नव्हतं. त्यावेळेस बरेच पाऊस झाले पण त्यावेळेस कधी पाणी इकडे आलं नाही. म्हणजे खोलीकरणाच्या आणि पावसाच्या पाण्याचा अर्थात काही संबंध नाहीये. कारण निसर्ग कोपल्यानंतर भरपूर पाऊस पडल्यानंतर तुम्ही किती पाणी किती खूपच नदी बारीक आहे ना. पाऊस कितीही पडणारा तुम्ही बघताय आता आज यावर्षी महाराष्ट्रात काय अवस्था झाली, नको त्या ठिकाणी पाणी घुसले. त्याच्यामुळे शिरपूर पॅटर्न खोलीकरण आणि नदीच्या पुराचा पाण्याचा माझ्या मते अर्थात संबंध लावून चुकीचं आहे. पण ते आता एक मुद्दा जास्त गाजतोय, राणा दादाला विमा स्पेशलिस्ट अशी एक पदवी दिलेली आहे आणि नेहमीच फेसबुकवर सांगत असतात. पण काही जणांची ओरड आहे की फक्त फेसबुकवर पोस्ट असतात. याविषयी तुम्हाला काय सांगता येईल, काय म्हणतो? अनुदान असेल, शेतकऱ्याचं सध्याचे पूर परिस्थितीचे प्रश्न असतील. सगळ्यात महत्वाचं की विमा ज्यावेळेस इथला पंचनामे होतात, विमा शेतकरी आपल्या स्वतःच्या खिशातल्या पैशानं विमा तो भरतो. परंतु ते जाणीवपूर्वक त्या विमा कंपनीशी डील करायची. जिथं 500,000 कोटी विमा मंजूर होणार होता तिथं 60-70%, 40% नुकसान इथलं दाखवून सुरुवातीला अगोदर तिथून कमिशन घ्यायचं, तिथला तो विमा अडवायचा आणि नंतर मी किती तुम्हाला कळवळा आहे म्हणून एखादं कुठेतरी कोर्टात आपलं नाटक करायचं आणि ते विम्याचे पैसे तुम्हाला कसं मिळवले म्हणून दाखवायचे. घेताना विम्याची रक्कम पूर्ण घ्यायची आणि देताना विमा उघड टप्प्याटप्प्यात 1000 आला, 1500 आला, 2000 आला, प्रत्येक निवडणूक आली की थोडं आपलं 1000-500 अगोदर टाकायचे. ही विमा स्पेशलिस्ट नुसतं फेसबुक वरती एकदाच विम्याचं तुम्ही हे केलं. टीबी विमा कंपनी सोबत आमचं स्पष्ट म्हणणं आहे, ती धाराशिवच्या जनतेला माहिती आहे, तेरच्या तर जाऊ द्या, की विम्यामध्ये किती घोटाळा इथले आमदार खासदारांनी मिळून आणि दोघांचं मिळून आहे. जसं तेरचा आहे, विचार करा, जिल्हा भावाभावाने लुटलाय मिळून आणि तसंच आता त्यांचं मग आता जावाचं चाललंय. इथं सर्वसामान्याला काहीच नाही. तेर मधले काय विकासाचे प्रश्न, म्हणजे सध्या अडचणीतले असलेले प्रश्न, काय प्रश्न वाटतात म्हणजे व्हायला पाहिजे हे झालं नाही, असं कोणता विकास आहे काय? हो, सगळ्यात महत्वाचं आता विकासाचं हे बोलते, आणखीन मंदिरामध्ये जी महिला येतात ना त्यांच्यासाठी टॉयलेटची सोय नाही. विचार करा, आज मंदिरात एकादशीला महिला येताना मी पहिलं टमटम चालवायचो, तिथं महिला म्हणायच्या आम्ही मंदिरात दर्शनासाठी जर यायला लागलो तर घरून निघाल्यापासून पाणी पित नाहीत. इतकी अवस्था तुमची इथली वाईट आहे. अरे मग तुम्ही महिलांसाठी साधी शौचालयाची इथं जर व्यवस्था मंदिरात नाही, गाव हे तेर हे 12 वाड्याचं एक बाजारपेठ आहे, तर गावामध्ये किती सोय आहे? माझं काय म्हणणं असतं, मला सांगा, बाजारपेठ आज तेर मध्ये पोटेन्शियल एरिया झाला. तेरची लोकसंख्या समजा काय असेल 20-25 हजार किंवा आणि तेरच्या परिसरातले काही 10-5 हजार, अशा प्रकारे 25-30 हजारापर्यंत लोकसंख्याचा जो व्यवहार आहे सगळा तो तेरमध्ये होतो. मला सांगा, तेरची बाजारपेठ, त्यातल्या बाजार जे भरणं आहे ते आजही नदीतच बाजार भरला जातो. कल्पना करा, महाराष्ट्राचा ग्राम सचिवालयाचा एक निर्णय आहे, अध्यादेश आहे की हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा. मला सांगा, 40 वर्षात हद्दवाढीचा प्रस्ताव यांच्याकडून करणं झालं नाही, वाईट वाटतं. आज मला सांगा, जी तेरची जी काही जुनं मंदिर जे आहे मारुती मंदिर, तिथपर्यंत हद्द सांगितली जाते. मग त्याच्या अलीकडे जे काही झाले ते सगळं गायरान होतं. समजा गायरान असेल, जिथे अतिक्रमण झाले केलेत. आमचं म्हणणं असं आहे की आज सुद्धा अधिनियम काय सांगतो तुमचा, 1956चा अधिनियम काय सांगतो, कायदा 1956 आणि कलम 51, 52, 53 काय सांगते की तुम्हाला ही जमीन, गायरान जमीन हस्तांतरित करता येते. कुणाकडे? तुमच्याकडे घेता येते. आज शासनाच्या नावावर जमीन आहे ती, पण ह्याच्यावर ताबा कुणाचा आहे? ग्रामपंचायत आहे. आणि ही ग्रामपंचायत ही जमीन तुम्हाला काय करते? हस्तांतरित करता येते. आणखी तुम्ही हस्तांतरित केली नाही. आज कारण सांगताय की ती गायरान जमीन आहे. मग मला सांगायचे काय, पहिले त्या ठिकाणी नवीन स्टँडच्या पुढे काही गाळे आहेत आणि इथं पुरावस्तू सांगल्याच्या पुढे काही गाळे आहेत. जर ती गायरांची जमीन असेल तर तिथं तुम्ही बांधकाम कसं केलं? त्याच पटीत आम्हाला काय करायचंय, आपका मार्ग कौन भी हो, आपका और हमारा मकसद अच्छा होना चाहिए. तुम्ही कुठल्या मार्गाने निधी करताय, कशा पद्धतीने करताय, याच्याशी गावाला काही देणं घेणं नाही. गावाला काय पाहिजे? आम्हाला हे पाहिजे अशा पद्धतीचं
ते तुम्ही करावं हे अपेक्षित आहे आम्हाला. म्हणून गायांचा प्रश्न एक सहजासहजी मार्गी ते लावू शकतात, पण मग त्यांची करायची इच्छा नाही असं मला वाटतं. काय वाटतंय मागे बी एकदा विरोधी पक्षाचे सरपंच आले होते, एकदा जिल्हा परिषद सदस्य आले होते. त्यावेळेस काय होईल आता मग? म्हणजे तुम्ही सामान्य माणसात फिरणारे नागरिकांची मानसिकता काय असेल यावेळेस काय? इथं जे सत्ताधारी आहे त्यांच्या विरोधामध्ये कायम जनता निकाल द्यायला तयार आहे, विजयाचा निकाल द्यायला तयार आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी. आणि यांना जे जिल्हा परिषदला निवडून दिलं, यांना जे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाला निवडून दिलं, आता जे 7 सदस्य दिले, हे खरे विरोधक नव्हते, परंतु जनतेला कुठंतरी आपुलकी वाटायची की हे आपलेच आणि आपलेच करतील. परंतु जनतेला पर्याय पाहिजे आणि ही दोघांची मिलीबिल बघत असलेली जो आहे, लोकांना पर्याय नव्हता म्हणून दगडापेक्षा इटकर मऊ आपले मन आहे त्याप्रमाणे हे चाललं होतं. परंतु आता जनतेला त्यांच्या प्रश्नावरती भिडणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आज त्यांच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि आम्ही पर्याय घेऊन ज्यावेळेस जाऊ ना, तर जनता आम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. हा जनतेचा आम्ही केलेल्या कामाच्या जोरावरती आम्हाला विश्वास आहे. विरोधी पक्ष खंबीर नाही आणि विरोधी पक्षानं मला करू दिलं नाही म्हणून रडायचं नसतं. तुम्हाला तिथं हे काय करत नाहीत ते करण्यासाठी आणि यांच्या सत्ताधाऱ्याच्या छाताडावरती पाय देऊन तुम्ही गावाचा विकास केला पाहिजे यासाठी तुम्हाला निवडून दिलेला. त्याच्याही पलीकडे असं बोलायचं नाही. त्याच्याही पलीकडे आम्ही सांगतो ना, काय बाय चान्स आम्ही जी ब्ल्यूप्रिंट देतोय ती ब्ल्यूप्रिंट आमच्यामध्ये सक्सेसफुल नाही झाली तर आम्ही तुम्हाला सांगतो जागेवर त्या ठिकाणी जागेवर आम्ही पद सोडून देऊ. कारण आम्ही करू शकत नाही असं वाटलं तर सचिन तसं बोलायचं नाही. तू करू शकत नाही वाटलं तर आपण काय करायचं? राजीनामा देऊन टाकू, राजीनामा देऊन टाकू. तुम्ही ब्ल्यूप्रिंट सगळ्या गावासमोर देणार आहेत का? विकास कसा करायचा हे यांना सांगितलं. आमची ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे आहे ना, आम्ही ब्ल्यूप्रिंट थोडंसं जाहीर करणार. जाहीरनाम्यामध्ये आमचे येतील विषय कसं करायचं हे आमच्याकडे. आता मी तुम्हाला जर सांगितलं की मगा बाबा गायरांचा विषय जाहीरनाम्यामध्ये काय काय करता येईल हे आम्ही देऊ, परंतु ते कसं करायचंय हे आम्हाला माहित आहे आणि ते कसं करायचं आम्ही जाहीरनामा छापल्याच्या नंतर त्यांनी सांगावं की हे करताच येत नाही म्हणून आम्ही कसं करायचं ते सांग. तर समजा आले तर तुमचे माग काय आले होते, आता काय येतील आणि तुम्हीच विरोधी पार्टीचे आता काय 30-40 म्हणता 740 ते विरोधी तुम्हीच आणले होते, ते 47 मध्ये गेले. आता पुढे आणले पुन्हा अजून कुठे 70-30 मध्ये 50-50 मध्ये मागचे पाडे पुढे तेच होणार आहे ना. म्हणून आता तेरच्या सर्वसामान्य जनतेमध्ये तुम्ही जावा पत्रकार म्हणून, तुमच्या लक्षात येईल की या दोघांचा चेहरा सर्वसामान्य जनतेमध्ये आम्ही वेळोवेळी पोहोचवलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षानं एखादं तरी आंदोलन केलंय का आतापर्यंत जिल्हा परिषदचा सदस्य निवडून दिल्यापासून त्यांनी सांगावं की आम्ही तेरच्या प्रश्नावरती असं एखादं आंदोलन केलं. आज बिलकुल केलं नाही. आम्ही जलसमाधी आंदोलन केलं पाणी चालू करण्यासाठी, तेव्हा पुढे तिथं हल्ले सगळे. आणि विशेष की ही योजना आणखी प्राधिकरण म्हणले त्या दिवशी सत्ताधारीचे लोक, प्राधिकरणाची योजना नाही आहे ती, जिल्हा परिषद वर्ग झाली बरेच दिवस झालं आणि जिल्हा परिषद थ्रू चालू असली पाहिजे. जी की आज बी चालू केलेली, आज बी मला वाटतं ते थोडक्यात म्हणजे जेमतेमच चालू आहे. चालू तर करून घेतली होती. आम्ही जलसमाधी आंदोलन केलं, प्रचंड प्रमाणात मला वाटतं ग्रामपंचायतला टाळ्या आंदोलन केलं, तेव्हा कुठे जागे झाले आणि ते नियोजन लावले. आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलं प्राधिकरणाची योजना आतापर्यंत चालूच आहे. 2012 पासून तेरणा धरणाचं पाणी कुठं होतं? खासदाराच्या उसाला, आमदाराच्या उसाला होतं. परंतु आमच्या ते लक्षात आलं सर्वसामान्याला त्या पाण्याची गरज आहे. आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आणि आम आदमी पार्टीतर्फे तेरणा धरणामध्ये आंदोलन केलं, तरी देखील 1.5 वर्ष त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांचं डोकं टाळ्यावर राहिलं नाही. शेवटी आम्ही त्यांचं डोकं टाळ्यावर येण्यासाठी टाळे ठोको आंदोलन ज्या दिवशी केलं त्या दिवशी त्यांचं डोकं डायरेक्ट ठिकाण्यावर आलं आणि त्यांनी ही प्राधिकरण तर नाही, ती जिल्हा परिषदेकडे असणारी योजना ती त्यांना चालू करावी लागली. हा आमचा विजय आहे आणि हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. आणि यातूनच आम्हाला तेरकरांना विश्वास द्यायचा आहे की एखादी मागणी जर आम्ही लावून धरली जनतेच्या हिताची, ती पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसत नाही. तुम्ही पण म्हणताय की आणि पाहिजे तसा विकास केलेला नाही. त्यांनी जर सांगितलं की राणादादांनी स्वतःच्या सातबाऱ्यावरली जागा दवाखान्यासाठी दिली, स्मशानभूमीसाठी दिली, बस स्टँडला दिली, त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? ऍक्च्युली काय आहे खरं सांगायचं म्हणजे आम्हाला चांगलं माहित आहे की आम्ही स्वतः 10वी-12वी असताना जे हॉस्पिटल सध्या आहे ग्रामीण हॉस्पिटल तिथे आम्ही कामाला जातो. हे त्यांचं खरं आहे की हॉस्पिटलची जागा जी आहे ती डॉक्टर साहेबांच्या शेतातली आहे. पण दुसरा जो त्यांनी मुद्दा मांडले 2, एक स्मशानभूमी आणि बस स्टँडची नाही, मुळीच नाही, कारण ते गायरांमध्ये आहेत ना. आणि तिसरी गोष्ट आहे स्मशानभूमीचा विषय जो आहे ना,
स्मशानभूमीसाठी आज मला सांगा तिथं प्लॉटिंग झालेले आहे. ते म्हणतात की डॉक्टर साहेबांनी जागा दिली असती तर मग ती आमच्या पारधी समाज बांधवासाठी दिली होती. जर ती दिली होती तर तुम्ही कायद्यानं रीतसर काय करायला पाहिजे होती, ग्रामपंचायतला नोंद लावायला गेला पाहिजे होती. अद्याप नोंद लावून घेतली नाही. तेही सोडा, जेव्हा प्लॉटिंग झाली त्या प्लॉटिंग मधला ओपन स्पेस जो सोडला जातोय, आता ओपन स्पेस म्हणजे तुम्हाला मला चांगली संकल्पना कळते. ओपन स्पेस असतो कशासाठी? मंदिरासाठी, मुलांना खेळण्यासाठी, ग्राउंड गार्डन ह्याच्यासाठी असतो. मात्र तुम्ही काय केलाय, तो ओपन स्पेस तो आहे तसा त्याला कंपाऊंड वॉल मारून दिला आणि ती पारधी समाजाची स्मशानभूमी म्हणून जाहीर केली. याचा अर्थ काय? एक तर ती तुम्ही दिली नाही आणि दुसरी गोष्ट प्लॉटिंग मधला ओपन स्पेस जो आहे तो ओपन स्पेस त्यासाठी सोडला. मग आम्ही काय केलं, आम्ही 3-4 निवेदन दिली त्यांना की ठीक आहे, तरी जरी असलं तरी ती नोंद तरी लावून घ्या. पारधी समाज बांधवासाठी त्याची तुम्ही नोंद लावून घ्या ग्रामपंचायतला. आम्ही 2-3 निवेदनं देऊन सुद्धा नोंद लावून घेतली नव्हती. परत घेतली म्हणतात फक्त. त्या उपरी आम्ही काय म्हटलं, ठीक आहे लावली तर लावली. आम्हाला काय करायचं, त्याच्या साईडला आम्हाला मराठा समाजासाठी खूप हाल होतात. त्या नदीमध्ये प्रयत्न व्हायचं, कदाचित ते 10-5 वर्ष झालं ते बांधून, ते कधी पडलं सांगता येत नाही. मग आणखी तुम्ही वाट बघणार का तिथे एखादं जाण्याची? त्यापेक्षा मग आम्हाला त्याला लागून अर्धा 1 गुंठा किंवा 2 गुंठे आम्हाला स्पेस द्या, अशी आम्ही मागणी केली. तर त्यांनी आमच्या मागणीला धुडकावून लावली आणि आहे तिलाच आम्ही 10-12 लाख रुपये खर्च करणार, आम्ही तिथे करणार आहे असं म्हटले. म्हणजे उडत गोष्टी सांगायला. सर, तुम्ही स्मशानभूमीसाठी तुम्ही स्मशानभूमीसाठी म्हणायला लागला, त्या पशुसंवर्धनच्या दवाखान्यासाठी 60 लाख रुपये निधी येऊन पडलाय, ती त्यांना करणं म्हणा. तुमची स्मशानभूमी करायला त्यांच्याकडे 60 लाख रुपये कुठे? येऊन पडले पशुवैद्यकीय दवाखान्याचे. त्याचे पत्र आहे, यांना पाठपुरावा, यांना दिलंय आम्हाला जागा उपलब्ध करून द्या म्हणून. 8 महिने झाले यांना पत्र दिले, ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून दिलाय. तर तुम्ही करणार काय? आलेला निधी खर्चत नाही, तुम्ही स्मशानभूमीसाठी मागायला ती कसं देतील? आलेले खर्च लोकांची तुम्ही म्हटलं मला तसं स्वप्नाचा चुराडा चालू आहे सरळ. काय फक्त ग्रामपंचायत जागेसाठी राहिला का प्रश्न तो? आम्ही आज खात्री केली त्यांच्याशी जाऊन, तर त्यांनी स्पष्ट सांगितले की 8 महिने झाला आम्ही पत्र दिले, आम्हाला काही जागा उपलब्ध करून दिली नाही म्हणजे. मग काय मार्चच्या नंतर मग निधी परत जाईल? आता असंच म्हणावं लागेल, जाणार निधी वापस जाणारच ना. शासन इतका निधी जर तुम्ही वापरत नसाल तर तो वापसच नेणार आणि पुन्हा देणार नाही आणि परत देणार नाही. हे विशेष, पुन्हा देत नाहीत लवकर. आणि हा माहिती झालेला, असे खरं तर माहिती करायचीच म्हणलं तर असा अनेक निधी आतापर्यंत वापस गेलाय. तुम्ही वर्षाचं बजेट जर पकडला, 40 वर्ष समजा सत्ता आहे त्यांनी सांगते आम्हाला लोकांनी निवडून दिलं, 40 वर्षातला जो ग्रामपंचायतला वर्षाला निधी येत आहे त्याची जर बेरीज केली सर आणि आताच्या 40 वर्षाची, तर तो निधी तितका खर्च झालाय का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे अतिक्रमण टेर मध्ये आम्ही बघतोय, तसं माझं 42 वर्ष वय आहे, बघतोय तसं अतिक्रमण आहे. मला सांगा, त्या अतिक्रमणाला तुम्हाला नियमित सुद्धा करता येतं, त्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्याकडे तुम्हाला त्या प्रक्रियेत प्रोसेसमध्ये जावं लागतं. किती जण गेले, लोकांचं सोडावं, पण तुम्हाला प्रतिनिधी म्हणून लोकांनी ज्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पाठवलंय, त्यावेळेस हे अतिक्रमण नियमित व्हावे याच्यासाठी किती प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधी पाठपुरावा केलाय? कुणी केला नाही. या बिचारे मला सांगा, त्यांच्या अतिक्रमण कायम होऊ शकतं. 20 वर्ष झालं निवडणूक आली, ग्रामपंचायतीची निवडणूक आली की दारात जाते, नाव घेते, तुम्हाला आठ देणार. जिल्हा परिषदेची निवडणूक आली, दारात जाते, तुमचा आठवला पेटतला आताचा प्रश्न आहे, पेटतला गोदावरीतला. 20 वर्ष झाले, आता जिल्हा परिषद आली, आता मंत्रालयात पेंडिंग आहे म्हणते. पुन्हा आमदारकी आली की मंत्रालयातल्या कुठल्या तर टेबलला आहे म्हणते. 20 वर्ष झालं लोक हीच ऐकायला लागली. पिढ्याने पिढ्या चालल्या याच्यात. मला सांगा, तुमच्या आश्वासनामध्येच एक एक पिढी चालली आणि हे आमचं तर वाटतंय. मला सांगा, त्यांच्या सुद्धा 80% कार्यकर्त्यांना असं वाटत असणार, पण आता बोलायचं कोणी असा विषय होतोय. आता मला सांगा, आम्ही एक सामान्य लोक आहोत, आम्हाला जर राजकारणच करायचं असतं आणि त्याच्यातून काही पाहिजे असतं तर आम्हाला ओमराजे, राणा पाटील, कैलास पाटील या लोकांच्या हाताला धरून आम्ही गेलो असतो ना. पण आमचा मूळ उद्देश आणि चांगला प्रामाणिक उद्देश हाच आहे की तेरवाशीय किंवा जनतेची कुठेतरी काहीतरी सेवा झाली पाहिजे. या डोळ्याला आणि ह्या कानाला काही गोष्टी बघू वाटत नाहीत, काही गोष्टी ऐकू वाटत नाहीत, म्हणून आम्ही याच्यात उतरलो. आम्हाला राजकारणातून अर्थकारणात नाही जायचं, आम्हाला राजकारणातून समाजकारणात जायचंय आणि लोकांना कुठंतरी एक आश्वस्त करायचंय की बाबा मैदानात कुणीतरी आहेत प्रमाणपणे करणारे. मग आम्ही जनतेला सुद्धा तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, कुठंतरी मैदानात कोणीतरी थांबलेत, पळून जाणारे नाहीत. त्याच्यामुळे या मैदानातल्या दुसऱ्या पैलवानाला सुद्धा तुम्ही सपोर्ट करावा. एक वेळेस सपोर्ट करून बघा, तुमच्या आशा आम्ही फेल होऊ देणार नाही. बरीच चर्चा झाली. आता ताकाला जाऊन मरवाड करू नये असं म्हणतात. तुमचा उमेदवार फिक्स आहे का? जाहीर करणार का आता ते गुलदस्त्यात ठेवणार, समोरचे जाहीर होऊ देणार? आता तुमच्या माध्यमातून फक्त आम्ही एवढंच सांगतो की तेरची निवडणूक ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशीच होणार.
सर्वसामान्य विरुद्ध धनदांडगे अशी इथली लढत होणार आहे आणि सर्वसामान्य इथं जनता जिंकणार म्हणजे जिंकणार. उमेदवार जाहीर करू शकता का आता का? आमचे उमेदवार तयार आहेत. आपण आता गेल्या वेळेस बघितलं असेल की फोडाफोडी आणि तोडातोडीचं यांचं राजकारण खूप आहे. आमचे उमेदवार फुटणारे नाहीत. आता गेल्या वेळेस आमच्या उमेदवाराला ग्रामपंचायतच्या फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या सोबत जो माणूस जुडतो तो अतिशय स्वाभिमानानं काम करणारा असतो. कुठल्या टक्केवर कुठल्या पैशावर विकणारा माणूस भेटत नाही. आज त्या पारधी समाजाच्या माझ्या त्या बहिणीचं आम्हाला अभिमान आहे की अक्षरशः स्वतःच्या जवळचे पैसे देऊन ते आमच्या सोबत अतिशय प्रामाणिकपणे तिनं लढा दिला आणि स्वाभिमानाची मतं घेतलेली आहेत. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, मताचा तर विषयच नाही. मतासाठी आम्ही राजकारण करत नाही, तर जनतेच्या विकासासाठी आम्ही राजकारण करणारी माणसं. कोण आहेत आताचे उमेदवार सांगाल का? जोपर्यंत पुढचा पहिलवान डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा उमेदवार डिक्लेअर करणार नाहीत. परंतु निश्चित आमचा उमेदवार हा सर्वसामान्य आणि यांच्यापेक्षा सक्षम असा उमेदवार आहे, एवढंच मी आज खात्रीने सांगतो. गुलाल कोणाचा राहील? गुलाल आमचा म्हणजे सर्वसामान्य जनतेचा राहील. तेरची जनता गुलाल उधळणार आहेत, आम्ही गुलाल उधळणार नाहीत. तो चेंडू जनतेच्या कोर्टात टाकणार आम्ही, जनतेच्या कोर्टात टाकणार. आणि शेवटी लोकशाहीमध्ये जनताच मालक असते. तुम्ही आम्ही नोकर आहेत सगळे. तर आपण पाहिलंय ठिणगी पडलेली आहे, भडका उडणारच आहे. थोड्या दिवसात जिल्हा परिषद निवडणुका होतील आणि गुलाल कोणाचा, गुलाल कोण लावणार, कोण उधळणार हे आपल्याला थोड्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आम्ही नेहमीच अशा नवीन घडामोडी, अशा ठिणगी पडणाऱ्या घडामोडी, विशेष बातम्या दाखवत असतो. अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.